नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या. माझा परिचय पंडित कुमार विठ्ठल साळुंखे, राहणार खेडबाळण, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. ओके. तुम्ही या ठिकाणी आता सध्या किती झाडं लावलेली सगळी? इथं 750 झाडं आहेत. बरं. तुम्ही गेले किती दिवसापासून ही सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी वापरताय इथे? सॉईलच्या टेक्नॉलॉजी एक 4 महिने झाला वापरतोय. ओके. काय म्हणजे तुमचा सगळा हा प्रवास कसा आहे सगळा हा? प्रवास म्हणजे काय झालं, माझ्या मित्राची बाग फेल गेली, हां. त्याच्यामुळं मी पण घाबरलो बरं. की बाबा आता कशाने फेल गेली? तेल्याने अच्छा. बरं. तेल्याने फेल गेल्यानंतर मी पण नवीन पहिल्या वर्षी, बरं. मग आपल्याला तर अजून तेल्या म्हणजे काहीच माहिती नव्हतं पहिले. बरं. आणि त्यावेळेस त्यांचे अनुभवी असून तेल्याने फेल गेली. हां. मग आम्ही शोधायला लागलो, बा आपल्याला चांगलं कुठलं तर औषध पाहिजे. बरं. पण तेल्याला जिथं जाईल तिथं म्हणायला लागले की तेल्याला औषधच नाही. बरं. मग मी म्हणलं आता मी मोठा एवढा खर्च केलाय, आता कसं होणार माझं काय, असं मी थोडं चिंतेत पडलो. बरं. आणि मग असंच नेट वगैरे बघायला लागलो. मग असं नेटवर बघितलं, मग आपलं सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचा व्हिडिओ मला बघायला युट्यूबवर बघितलं तुम्ही? युट्यूबवर बघितलं. हां. आणि मग नंतर हां. युट्यूबवर बघितल्यानंतर मग तिथं सगळं व्हिडिओ वगैरे सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचं सगळं मला चांगलं वाटलं सगळं बघायला. हां. बघितल्यानंतर मी काय केलं, हां. मग ती मला वापरायसाठी लगेच मी कंपनीकडे कॉन्टॅक्ट केला आणि मग सरांशी वगैरे चर्चा करून सगळं हे सुरुवात करून केली. तुम्ही ग्रुपवरती वगैरे जॉईन झाले असतील? ग्रुपवर, व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन झालो. हां. आणि सगळं मार्गदर्शन घेऊन मग चालू केलं. सुरुवात केली. मग आता सुरुवात केल्यानंतर तुम्हाला काय तेलाच्या बाबतीमध्ये काय एक्सपिरियन्स आला? तेलाचं एक्सपिरियन्स म्हणजे माझ्या बरोबरचे त्यांच्या बागा दुसऱ्याच्या फेल गेल्या, हां. पण माझे चांगले बाग वाचली म्हणजे काय, म्हणजे मला तेल्या म्हणजे अजून मी तेल्यासाठी रासायनिक एकही स्प्रे घेतला नाही. अच्छा. फक्त सॉईल चार्जर, फ्रूट चार्जर, क्रॉप चार्जर, हां. कृषी अमृत, ग्रीन गोदरत ह्याचाच वापर माझा चालू आहे. करताय. आता संख्या वगैरे तुमची तर चांगली आहे, व्यवस्थित, बरोबर आहे ना? हो, संख्या चांगली. साईज एकसारखी झालेली, साईज एकसारखी. हे समोरचं झाड जर पाहिलं तर एवढी फळ आहे त्याच्यामध्ये, बरोबर आहे ना? फळं जास्त आहे. ती पहिल्या वर्षाची बाग आहे हां. आणि त्यात मी पहिलंच वर्ष लावली, नवीन पण आहे, त्यामुळं मला जेवढं अजून ही नसलं तरी त्या मनाने लय चांगलं आहे. तुम्ही एवढे नवीन आहे, लगेच तुम्ही काल तुमच्या शॉपीचं पण उद्घाटन केलं इथं सॉईल चार्जरचं जे काही सॉईल मार्गदर्शन केंद्र तुम्ही सुरू केलं मार्गदर्शन. मग सरांच्या माध्यमातून आणि सरांच्या माध्यमातून चर्चा होऊन मग सर म्हणले इथं सगळं आपलं प्रॉडक्ट सॉईल चार्जर सगळं सोलापूर जिल्ह्याला मध्यंतर होते, ह्या हिशोबाने तिथं प्रॉडक्टचं नियोजन करूया. ह्या हिशोबाने आपण सगळं प्रॉडक्ट हे तिथं अवेलेबल केलेत. बरं. मग मला एक विचारायचं, तुम्ही समजा तर मग तुम्हीच नवीन आहात, तुम्ही मार्गदर्शन कसं करणार शेतकऱ्यांना? मार्गदर्शन व्हॉट्सअप माध्यमातून आणि शेतकऱ्यांचं काय अनुभव वगैरे सगळं ते पण मला सांगतात. आणि माझ्याकडे बागेत जी मला अनुभव आले तर त्यातून मी शेतकऱ्याला सांगतो माझा अनुभव. बरं. आता साधारणतः तुमचा हा जो परिसर आहे, आपण 2 दिवसापासून फिरतोय, तर याच्यामध्ये जे आता समजा आपण बघतोय की तुम्ही कालपासून आपण बऱ्याच शेतकऱ्यांना भेटलो. हो. तुम्ही एवढे नवीन असून सुद्धा त्यांना छानपैकी हेल्प करताय. म्हणजे फक्त टेक्नॉलॉजी नाशिकच्या ऑफिसपासून शेतकऱ्याच्या शेतामध्ये कशी जाईल यासाठी तुम्ही मदत करताय? आपल्याला काय सरांचं आपले काय कंपनीचे नियोजन आहे की सगळ्या शेतकऱ्याला की रासायनिक खर्च जास्त होऊन हाती काय लागत नाही शेवट, म्हणजे अपयश येते. मग ही जर सॉईल चार्जर आपण लोकांना पर्यंत काही लोक वापरताय, पण मग तुम्ही काल पाहिलं की एक शेतकऱ्याला खूप चांगले रिझल्ट दिसत, एक शेतकऱ्याला तशी रिझल्ट दिसत नाही, दोन्ही संघच वापरलं तर असं का? कारण की शेतकऱ्याचं मॅनेजमेंट होतंय, कंपनीचा काय प्रॉब्लेम नसतो त्यात. कारण की 100 शेतकऱ्यांच्या मुलाखती बघितल्या तर 100 शेतकऱ्याला रिझल्ट येतोय, एखाद्या शेतकऱ्याला येत नाही. म्हणजे ते 100ला येत नाही म्हणजे एक चुकतोय, 100 चुकत नाहीत. त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं एका काहीतरी पाणी द्यायचं व्यवस्थापन चुकीचं असेल, त्याचं फर्स्ट स्प्रे घ्यायचं व्यवस्थापन चुकीचं असेल, रेस्ट पिरियडचं पण सांगा. रेस्ट पिरियड काय होत आहे की शेतकरी काय करतोय, ज्याला रिझल्ट आलाय त्याचा 6 महिने गॅप आहे, त्यात 4 महिने ती चांगला सांभाळतंय आणि व्यवस्थित खत पाणी व्यवस्थित देते, त्याच्यामुळे त्याला रिझल्ट चांगले. जी काय ज्याला रिझल्ट आला नाही त्यांनी काय केलंय की लगेच बाग उतरली का लगेच सॉईल चार्जर चालू केलं का लगेच त्याला रिझल्ट पाहिजे, असं होणार नाही ना. मग दुसरी लगेच धरली त्यांनी, लगेच कंटिन्यू त्याला जो रेस्ट मिळायला पाहिजे ती नाही मिळाली पाहिजे. कारण की जे आपण सॉईल चार्जर देणार आहे ती झाडात रेजिस्टंट पॉवर आली पाहिजे, रेस्ट मिळायला पाहिजे तेवढा, बरोबर आहे. आता तुमची क्वालिटी पाहिली आपण, दाण्यांची क्वालिटी वगैरे किती महिन्यात झाली आता ही बाग? हे आपल्याला अजून 1 महिना हार्वेस्टिंगला कमी. संदेश कसं काय, टेस्ट वगैरे? गोडी वगैरे बघितली तर एकदम सुंदर आहे. आणि खाऊन बघा बरं, आम्हाला बघू द्या. नाही सुंदर आहे, मी खाऊन बघितलं मग आमच्या समोर आम्हाला बघू द्या. तुम्ही
तुमचं प्रतिक्रिया आम्हाला बघायची आहे. गोडी त्याच्यामध्ये आहे का? हो एकदम सुंदर गोडी आहे. कलर तर दिसतोय शायनिंग हा, वगैरे. कलर तर दिसत म्हणजे आता 5 महिने झाले. हा 5 महिन्यामध्ये सुद्धा एवढी छान शायनिंग वगैरे आहे. अजून 1 महिना माल फुगाय टाइम आहे. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे 1 महिन्यामध्ये अजून चांगली साईज वगैरे होऊ शकते. हो होत नाही. ओके ओके. तुम्ही शेतकऱ्यांना तुमच्या या अनुभवातून, तुम्ही पण नवीन आहात बरोबर ना? हा मग तुमच्यासारखे जे नवीन शेतकरी आहे त्यांना तुमच्या अनुभवातून काय सांगाल? या सगळ्या अनुभवातून. त्यांना आम्ही एवढंच सांगणार की सॉइलच्या टेक्नॉलॉजी वापरा, जमीन वाचल, झाडं वाचतील. अच्छा अच्छा अच्छा. मग हा जो सगळा जो अनुभव आहे एकंदरीत हा. की केवळ फक्त म्हणजे आपण त्याला कसं म्हणतो की याच्यामध्ये झाडाचे हेल्थ वगैरे आहे त्याच्यामध्ये पण आपण काळजी घेतली पाहिजे बरोबर आहे की नाही? कारण की आपलं एक झाड असं हे झालं होतं असं वाळल्यासारखं, हां. पण त्याला पालवी वगैरे चांगले फुटलं, आता सदृढ झाले झाड. अच्छा अच्छा. म्हणजे तुमची ही जे झाडं मला पहिल्यापासून फार म्हणजे कॅनोपी खूपच कमी होती बरोबर आहे ना? या ना पुढे. कॅनोपी कमी होती आणि पहिले असे आकसल्यासारखी होती, आता चांगले आहेत. हां हां. म्हणजे कॅनोपी सुधारते आता बऱ्यापैकी शेंडा पण चांगला निघालाय. हो शेंडा चांगला आहे, सगळं म्हणजे हेल्थ चांगलं आहे झाडांची. अच्छा 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 आणि अच्छा. काय पहिल्या वर्षा मानाने लय लोड आहे. माणसं आली का म्हणतात की 2 वर्षाची बाग आहे का दुसऱ्या पिकाची. आणि लोड तर दिसतो बघा समोर तुम्ही पाहिला ना, तर लोड तर दिसतो भरपूर जास्त. एक्सेस लोड ठेवलाय तुम्ही. आणि जर एक्सेस लोड असेल तर तुमचं खाणं पिणं पण त्या फळांचं तेवढंच एक्सेस असलं पाहिजे. म्हणजे एकंदरीत जर तुम्ही तुमच्या अनुभवातून जर तुम्ही शिकणारे आणि तुम्ही एक म्हणजे त्याला कसं म्हणतो की अडचणीच्या परिस्थितीतून बाहेर येणारे. आणि विषय काय आहे ह्या जमिनीत साधारण मकाच्या कणसाला सुद्धा कणस येणार नाही. ती अशी निकस. हिशोबाची जमीन आहे. निकस झालेली. निकस म्हणजे काय झालं की हिथून जवळजवळ 2 फूट रान ओढलं इकडं. अरे बर बर. म्हणजे निकस त्यामुळं झाली. आणि खाली विहीर होती आमची एक. ती विहीर हिथल्याच मुरमान नेऊन भरली. म्हणजे अच्छा. वरचा सगळा थर जे आहे ना म्हणजे कस सगळा तुम्ही ओढून नेलाय. ओढून नेलेला आहे. आणि ही फक्त अशी मुरमाड जमीन आहे, ह्याच्यात अजिबात शेणखत ही काय नाही, फक्त बाग लावल्यापासून सगळ्या गोष्टी चालू झाल्या. म्हणजे म्हणजे तुम्ही. ह्याच्या आधी एक ही पीक झालं नाही पहिल्यापासून. अच्छा 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 अच्छा. बरं. त्यामुळे म्हणजे ह्या जमिनीत जी टाकल तेवढ्यावरच सगळं पीक आहे. हे अच्छा, जे काही जमिनीत नवीन स्वतःच तुम्ही- काय नाही, स्वतःचा अंगचं काहीच ताकद नाही. काय नाही. तरी सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी कारण की माझ्या हिशोबानं ही जर ब्लाइटच आलं ना हां ह्या जमिनीत, तर सॉइल जर टेक्नॉलॉजी वापरली नसती हां. तर ही फळच बघायला भेटली नसती. अच्छा 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 अच्छा. सगळं बाग गेला असता बुवा. कारण की खाली जमिनीतच ताकद नसल्यावर मग झाडाला कुठली ताकद आहे? मग आपण दुसरं काय वापरणार आहे? 10, 20, 18, 46. मग हे ना तर त्याला जास्त वाढणार. मग ते लागू नाही म्हणा तेवढं 100%.